लग्नानंतर काही दिवसातच मी पाहिलं माझा नवरा आणि नणंद रोज तासनतास टेरेसवर असायचे आणि एक दिवस मी त्यांना बघितलं तेव्हा ते अशा काही अवस्थेत होते की ते दृश्य पाहून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. माझा नवरा ऑफिसला जाण्यापूर्वी माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या कानात सांगितलं की टेरेसवर पाऊल ठेवू नकोस आणि आईपासून दूर राहा. माझ्या लग्नाला 2 आठवडे झाले होते आणि रोज ऑफिसला जाण्यापूर्वी माझा नवरा मला याची आठवण करून देत असे. मला यावर प्रश्न पडू लागला, पण मी गप्प बसायची कारण आताच नवीन नवीन लग्न झालं आहे. माझं असं प्रश्न करणं कदाचित नवऱ्याला आवडणार नाही. माझा नवरा ऑफिससाठी निघून जायचा आणि माझी नणंद पूनम ही शाळेत जायची. तेव्हा मी पण माझ्या रूममध्ये जायचे, पण माझ्या सासूबाई काही ना काही बहाणा करून माझ्याकडे यायचा प्रयत्न करायच्या. पण माझ्या नवऱ्याच्या भीतीमुळे मी त्यांच्यापासून लांब राहायची. पूनम शाळेतून परत यायची आणि गणवेश न बदलता टेरेसवर जायची. पूनम तासभर टेरेसवर घालवून यायची आणि ती परत आली की सासूबाई तिला खूप काही बोलायच्या. मला आधी वाटायचं की माझी सासू पूनमशी भांडायची कारण ती शाळेतून परत आल्यावर तिचं दप्तरही नीट जागेवर ठेवत नसे. पण आता या घरात येऊन मला 2 आठवडे झाले होते. सासूच्या बोलण्यावरून असं वाटायचं जसं की त्या पूनमला टेरेसवर जाण्यापासून रोखायच्या. पण पूनम त्यांच्याकडे लक्ष द्यायची नाही. मग संध्याकाळी जेव्हा माझा नवरा घरी यायचा तेव्हा तो सरळ पूनमच्या रूममध्ये जायचा. तासभर त्यांची काय मीटिंग भरायची कोणास ठाऊक. पूनमच्या रूममधून बाहेर पडल्यावर ते सरळ टेरेसवर जायचे आणि तिथेही खूप वेळ बसून असायचे. मी बसून हे सर्व प्रकार बघायची. संध्याकाळी माझा नवरा रूममध्ये आला तेव्हा मी तोंड खाली करून बसले होते. मला पाहून ते हसले आणि म्हणाले, माझी लाडकी बायको काय करत आहेस? त्यांच्या हसण्याने मला धीर आला म्हणून मी तक्रार केल्याशिवाय राहू शकले नाही. मी त्यांना म्हणाले की तुम्ही मला घरातील लोकांशी का मिसळू देत नाहीत आणि तुम्ही स्वतःही मला वेळ देत नाहीत. सतत टेरेसवर बसून असतात जसं की तिथे कोणता खजिना दडला आहे. हे ऐकून उमेश अचानक गंभीर झाले. त्यांच्या डोळ्यातला राग पाहून मी घाबरले. ते काहीही न बोलता घरातून निघून गेले आणि रात्रीच्या जेवणासाठीही ते घरी आले नव्हते. पूनम तर जास्तच काळजीत पडली होती. तिने तर वेगळीच रट लावली होती की उमेश दादा कुठे गेला. रात्रीचे 10 वाजले होते पण उमेश घरी आले नव्हते. मी तर स्वतःच्याच मनाला कोसत होती की मी असं काय बोलले की त्यांना एवढा राग आला. पूनम जशी तिच्या रूममध्ये गेली तेव्हा माझ्या सासूबाई लगेच उठल्या आणि माझ्या रूममध्ये आल्या आणि मला म्हणाल्या की तुझ्या लग्नाला कुठे पूर्ण महिनाही झाला नाही आणि तुझा नवरा असा गायब व्हायला लागलाय, त्याच्यावर बारीक नजर ठेव. सासूबाईंचे बोलणे ऐकून माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. तेवढ्यात मग उमेश दरवाजा उघडून घरात शिरला. त्याने मला आणि आईला जवळ उभं असलेलं पाहिलं. उमेश रागातच सासूबाईंना म्हणाला, आई तू हिला काय सांगत होतीस? माझे हृदय आधीच थरथर कापत होते. त्याचा रागीट आवाज ऐकून माझे डोळे पाणावले आणि मी रडू लागले. मी म्हणाले, आई मला तुझी काळजी घ्यायचा म्हणून सांगत होत्या. मी खोटं बोलले होते कारण उमेशचं त्यांच्या आईसोबत अगोदरच जमत नव्हतं. याचं कारण काय होतं माहीत नाही. उमेशला माझं उत्तर ऐकून थोडा धीर मिळाला आणि मग ते हळू आवाजात बोलले की गोष्ट अशी आहे, मी टेरेसवर वेगवेगळ्या प्रकारचे पोपट पाळले आहेत. या सीझनमध्ये पोपटांची मादी जमात अंड्यांवर बसून प्रजनन करते. अशा रीतीने त्यांची जात वाढत जाते. पण पोपटांना पिंजऱ्याजवळ अनोळखी व्यक्ती दिसली तर त्यांना धोका वाटतो. मग ते अंड्यांमधून पिल्लू काढत नाहीत, ते स्वतःच ती अंडी फोडतात. तू अजून त्यांच्यासाठी अनोळखी आहेस म्हणून मी तुला टेरेसवर जाण्यास नकार देतो. उमेशचे बोलणे ऐकून माझं मन हलकं झालं. मी त्यांना म्हणाले की मला पण पक्षी खूप आवडतात. मी त्या पोपटांची काळजी घेईन. पूनम पण त्यांची काळजी घेते ना? अगदी तसंच. तेव्हा उमेश हसला आणि म्हणाला, ते पोपट पूनमला ओळखतात. मी तिची तिकडे ड्युटी लावली आहे. ती मला त्याचे सर्व रिपोर्ट देते की कुठल्या जोडप्याने अंडे दिलेत आणि कोणी पिल्लं दिलीत. मी सर्व गोष्टी समजले होते. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही मला आईजवळ बसायला का नकार देतात? त्यावर ते म्हणाले, कारण आई तुला इजा करू शकते. तिचं मानसिक संतुलन जरा बिघडलं आहे. तू बघतच असशील की दिवसभर ती पूनमसोबत पण सतत भांडत असते. मी होकारार्थी मान डोलावली. उमेशच्या उत्तराने माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला होता. मला खूप हलकं हलकं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा उमेश माझ्या कानात म्हणाले, टेरेसवर जाऊ नकोस आणि आईपासून दूर राहा. पण मी मनातच विचार केला होता, उमेशपासून लपून मी माझ्या सासूबाईंची काळजी घेईन. आई वडील आजारपणात मुलांना सोडून जातात का? नाही ना. उमेश आणि पूनम तर त्यांच्या आईसोबत अनोळखी व्यक्ती असल्यासारखं वागायचे. पण मी तसं करू शकत नव्हते. म्हणूनच ते दोघे निघून गेल्यावर मी जाऊन माझ्या सासूबाईंच्या जवळ बसले आणि त्यांना म्हणाले की आई, मी तुमच्या डोक्याला तेल लावून मसाज करून देऊ का? तेव्हा त्यांनी पटकन होकारार्थी मान डोलावली, जसं की मी नंतर नाही म्हणेल. तेल लावता लावता ते इकडच्या तिकडच्या गोष्टी मला सांगत होत्या
आणि त्या वारंवार आग्रह करत होत्या की तू टेरेसवर जाऊन साफसफाई कर. मी त्यांना म्हणाले मला उमेशने टेरेसवर जाण्यास मनाई केली आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की आता घरात आपण दोघंच आहोत, ना तू उमेशला सांगशील ना मी सांगणार, मग कशाला घाबरतेस. मला असं वाटलं की मी माझ्या सासूला नकार दिला तर त्यांना राग येईल. त्या म्हणतील की मी पहिल्यांदा काही काम सांगितलं आहे आणि तेही सुनेने केलं नाही. आणि असंही मला पोपट बघायची खूप आवड होती. पण माझं दुर्दैव हे की मी झाडू घेऊन पायऱ्या चढू लागली तेवढ्यातच पूनम अचानक गेट उघडून घरात शिरली होती. ती माझ्या मागे धावत आली आणि माझा हात धरून तिने मला खाली ओढलं आणि म्हणाली, दादाने तुला टेरेसवर जायला मनाई केली होती पण तू त्याचं ऐकलं नाहीस. मी आता माझ्या दादाला फोन करून सांगेन. मी भीतीने थरथरू लागले. मग मी पूनमच्या समोर हात जोडले आणि प्लीज उमेशला काही सांगू नकोस म्हणून तिला विनवण्या केल्या. पण तिने माझं एक ऐकलं नाही आणि ती उमेशला कॉल करून म्हणाली की मी वहिनीला टेरेसवर जाताना रंगेहात पकडला आहे. आपलं सुदैव की आज माझ्या शाळेचा हाफ डे होता म्हणून मी लवकर घरी आले, नाहीतर विचार कर काय झालं असतं. मला तर पस्तावा होऊ लागला की मला कसं लक्षात नाही राहिलं की आज हाफ डे आहे म्हणून. पूनमने फोन मला दिला आणि म्हणाली, दादाला तुझ्याशी बोलायचं आहे. मी फोन कानाला लावून हॅलो म्हणाले. तिकडून उमेशचा संतापी आवाज ऐकू आला. ते म्हणाले, आजही तुझी पहिली आणि शेवटची चूक मानून मी तुला माफ करत आहे, पण तू पुन्हा एकदाही असं कृत्य करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला काहीही विचार न करता घरातून हाकलून देईन. उमेशकडून मला ही अपेक्षा नव्हती. मी माझ्या रूममध्ये गेले आणि रडू लागले. संध्याकाळ झाली तेव्हा उमेश ऑफिसमधून परतला होता. तो नेहमीप्रमाणे पूनमच्या रूममध्ये गेला आणि मग टेरेसवर गेला. तो माझ्यासोबत काय करेल माहीत नाही या भीतीने मी थरथर कापत रूममध्ये बसले होते. पण रूममध्ये आल्यावर उमेश खूप प्रेमाने म्हणाला, आज काय झाले, तू असं अंधारात का बसले आहेस. उमेशचं बोलणं ऐकून माझ्या मनाला जरा शांतता मिळाली. मी पटकन उठले आणि उमेशला म्हणाले, मला टेरेसवर जायचं नव्हतं, आईंनी मला जबरदस्तीने पाठवलं होतं. उमेशने काहीतरी विचार करतच मान डोलावली आणि तो म्हणाला, म्हणूनच मी तुला आईजवळ बसण्यास मनाई केली आहे, कारण तिला आपल्या दोघांचं व्यवस्थित जुळू द्यायचं नाहीये. मी तर विचारातच पडले होते की ती कशी आई आहे जी स्वतःच्याच मुलाचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली. रात्री मी झोपले होते तेव्हा अचानक माझे डोळे उघडले, पण मला पुन्हा झोप येत नव्हती. मी इकडे तिकडे किती वेळ कूस बदलत होते. तहान लागल्याने माझा घसा कोरडा पडू लागला होता म्हणून मी उठले आणि बाहेर आले. पण मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी पूनम आणि माझ्या सासूबाईंना सोबत बसलेलं पाहिलं. काय माहीत नेमकं त्या काय एवढं आपापसात चर्चा करत होत्या. मी ते पाहून हळूच माझ्या रूममध्ये आले. एक गोष्ट तर होती की त्या दोघीही एकमेकींसोबत मिळालेल्या होत्या आणि त्या उमेशला दाखवण्यासाठी त्याच्या समोर भांडायच्या आणि रात्री काहीतरी कट कारस्थान करायच्या. आता मला समजलं होतं की आज जी घटना घडली तो सुद्धा यांच्या प्लॅनचा एक भाग होता. तर पण मग मनात हा विचार आला की उमेश असं का करतो. घरामध्येही पोपट राहू शकतात, पण असं मी कुठेच बघितलं नव्हतं. मला तर आता खूप गोष्टी विचित्र वाटू लागल्या होत्या. मी ठरवलं होतं की मी त्या तिघांचा पर्दाफाश करूनच राहील. दुसऱ्या दिवशी उमेशने ऑफिसला जाण्यापूर्वी मला पुन्हा तीच गोष्ट सांगितली जी तो मला नेहमी सांगायचा. उमेश आणि पूनम निघून गेल्यावर मी माझ्या रूममध्ये गेली. माझ्या सासूबाई मला पुन्हा पुन्हा हाक मारत होत्या, पण मी माझ्या रूममधून बाहेरच पडले नाही. दुपारी 2 वाजेच्या सुमारास पूनम घरी आली आणि येताच ती थेट माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, वहिनी, कालच्या भांडणानंतर मला वाटते की तू माझ्यावर रागवली आहेस. यावर मी तिला काहीच उत्तर दिलं नाही. मग ती माझ्याकडे येऊन बसली आणि म्हणाली, वहिनी, मी तुझ्या जागी असते तर मलाही असाच राग आला असता, पण जरा तू माझ्या जागी स्वतःला आणून बघ, तुझा राग लगेच जाईल. मी मीना बाबाची मुलगी आहे आणि आईचंही मानसिक संतुलन बिघडलं आहे. आता उमेश दादाच माझ्यासाठी आई आणि वडील दोघंही आहे. आता त्याने मला एक काम दिलं आहे आणि ते म्हणजे त्याच्या पोपटांची काळजी घेणं. मी त्याच्यासाठी इतकंही करू शकत नाही का. आणि मग मला ही भीतीही वाटत होती की जर उमेश दादाला राग आला तर मी कुठलीच राहणार नाही. आता तू राग सोड आणि माझ्याशी मैत्री कर. बघ, मी तुझ्यासाठी शाळेतून काय आणलं आहे, गोड आंबट चाट. हे बोलून पुन्हा स्वयंपाकघरात गेली. ती परत आली तेव्हा तिने हातात 2 प्लेट्स धरल्या होत्या, त्यात ती चाट होती. आणि ती चटपटीत चाट बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि मला पूनमच्या गोष्टी पटल्या होत्या. मग मी हसतच ती चाटची प्लेट घेतली आणि आम्ही गप्पा मारू लागलो. ती मला तिच्या शाळेबद्दल सांगत होती. चाट खाऊन झाल्यावर ती मला म्हणाली, वहिनी, आता मी जरा पोपटांना बघून येते आणि मग माझ्या रूममध्ये जाऊन झोपते. तिचं बोलणं ऐकून मला पण झोप येऊ लागली. मग मला कधी झोप लागली ते कळलंच नाही.
संध्याकाळी डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर अंधारच अंधार होता. मला पुन्हा झोपावंसं वाटत होतं, पण हिंमत करून मी उठले आणि बाहेर आले. तेव्हा उमेशला आणि पूनमला टेरेसवरून खाली उतरताना पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्याबरोबर एक महिला डॉक्टरही होती. त्या डॉक्टरांना बघून माझ्या सासूबाई ओरडू लागल्या, मला सांगा, सर्व काही ठीक आहे ना? डॉक्टरांनी होकारार्थी मान डोलावली आणि बाहेर निघून गेल्या. मी पटकन माझ्या रूममध्ये आले आणि झोपण्याचं नाटक करू लागले. त्या डॉक्टरला बाहेर सोडून आल्यावर उमेश रूममध्ये आला आणि मला झोपलेला पाहून तो पुन्हा बाहेर गेला. मला समजत नव्हतं की मी यावेळेला कधीच झोपत नाही. मग आज अचानक मला झोप कशी लागली? पण मी याकडे जास्त लक्ष दिलं नाही. मी फक्त विचार करत होते की टेरेसवर डॉक्टर काय करायला गेले होते. पोपटांना पण डॉक्टर असतात का? या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होत होता. आता मला माझ्या सासूचे बोलणे हळूहळू समजायला लागले होते. कदाचित त्यांना मला टेरेसवर यासाठीच पाठवायचं होतं, कारण काहीतरी रहस्य तिथे माझी वाट पाहत होते, जे उमेश माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होता. पण मी उमेश नाराज होईल या विचाराने त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते, कारण माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं. मी अर्धा तास अशीच पडून होते. मग मी बाहेर आल्यावर सर्वात आधी पूनमला विचारलं की उमेश कुठे आहे. तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाली, वहिनी, यावेळी उमेश दादा त्याच्या ऑफिसमध्ये असतो ना, मग आताही तो तिथेच असेल. पूनम माझ्याशी का खोटं बोलत होती ते माहीत नाही. मला वाटलं उमेश थोड्या वेळाने घरी येईल, पण उमेश नेहमीप्रमाणे घरी परतला ते संध्याकाळी 6 नंतरच. मी त्याला पाहिलं आणि म्हणाले, उमेश, तू कुठे राहायला होतास? त्याने माझ्याकडे असं पाहिलं की जणू मी चुकीचा प्रश्न विचारला आहे. तो म्हणाला, मी ऑफिसमधून याच वेळेला परत येतो ना, मग तू असं का विचारतेस? मी काहीच न बोलता शांतपणे उभी राहिले. माझं तर मन म्हणत होतं की आताच टेरेसवर जावं आणि सर्वांसमोर काय ते खरं आणावं. पण तेव्हा उमेशचं प्रेम आणि त्याच्या रागाची भीती मला हे सर्व करण्यापासून रोखत होतं. आता असेच दिवस जात होते, पण माझी शंका वाढतच होती. हॉलमध्ये मी माझे कामं आवरत होते, तेव्हा अचानक कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज आला. मी माझ्या सासूकडे पाहिलं आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मग किंचाळण्याचा आवाज वाढतच होता. हा आवाज टेरेसवरून येत होता. माझ्या सासूबाईंना गुडघ्याचा त्रास होता, म्हणून त्यांना पायऱ्या चढता येत नव्हत्या. पण हा आवाज ऐकून ते त्यांच्या सर्व वेदना विसरून पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करू लागल्या. आता त्या फक्त 2 पायऱ्या चढल्या होत्या की त्यांच्या गुडघ्यांनी हात टेकले. मी अस्वस्थपणे हे सर्व पाहत होते. आता काय करावं मी हाच विचार करत होते. तेवढ्यात अचानक माझ्या सासूबाईंनी माझे पाय धरले आणि रडत रडत म्हणाल्या, टेरेसवर जा आणि तिला वाचव. किंचाळण्याचा आवाजही वाढतच होता. काहीही विचार न करता मी टेरेसवर पळत गेले. टेरेसवरचं ते दृश्य पाहून मी अचंबित झाले, कारण तिथे कुठल्याही प्रकारचा पिंजरा नव्हता. फक्त समोर एक खोली होती आणि खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली होती आणि हा आवाज त्याच खोलीतून येत होता. मी पटकन दार उघडलं तर कुठेही कोणत्याही पोपटाचं नामोनिशाण नव्हतं. तिथे एक मुलगी पोट धरून रडत होती. मी धावत त्या मुलीकडे गेले आणि तिला धीर दिला की काळजी करू नकोस, मी आत्ताच डॉक्टरांना बोलावते. मी खाली येऊन हे सर्व माझ्या सासूबाईंना सांगितलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नव्हते. उलट त्याच मला म्हणाल्या की डॉक्टरांना फोन केला आहे, बस ते येतच आहे. असं बोलून माझ्या सासूने मला पुन्हा वर पाठवलं. मी काही वेळ त्या मुलीला धीर देत होते. थोड्याच वेळात डॉक्टरही आले आणि त्यांनी मला खोली बाहेर पाठवलं. अर्ध्या तासाने मला मुलाच्या रडण्याचा आवाज आला. डॉक्टर म्हणाले की मुलगा झाला आहे. मग मी मुलाला घेऊन खाली आले. इतक्यात पूनमही शाळेतून परतली. मुलाला पाहून तिला आश्चर्य वाटलं. मी म्हणाले, हे बघ, तुझ्या दादाच्या पोपटिनीने अंड्यातून बाळाला जन्म दिला आहे. पूनमचा चेहरा लाल झाला होता. तिने पटकन खोलीकडे धाव घेतली आणि उमेशला फोन लावून घरी येण्यास सांगितलं. उमेश जेव्हा घरी आला तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता. मी त्याला ते मूल दाखवलं आणि म्हणाले की कोणावर गेला आहे हा मुलगा. त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो टेरेसवर गेला. मग पूनम आणि उमेश दोघेही त्या मुलीला खाली घेऊन आले. माझ्यासाठी तर ते घर अगदी क्षणात अनोळखी झालं. मी कोणत्याही गुप्त गोष्टीत सामील नव्हते. मला वाटत होतं की ही मुलगी उमेशची बायको असावी, म्हणूनच उमेशने तिला माझ्यापासून लपवून ठेवलं आहे. मी ठरवलं होतं की मी हे घर सोडून निघून जाईल. मी रूममध्ये आले आणि माझं सामान बांधत होते. तेवढ्यातच उमेश रूममध्ये आला आणि माझ्याकडे बघतच राहिला. मग म्हणाला, काय करतेस? मी म्हणाले, मी तुझं घर सोडत आहे. यावर उमेश म्हणाला, माझी काय चूक झाली की तू मला सोडून जात आहेस? मी म्हणाले, देवाने तुम्हाला चंद्रासारखा मुलगा दिलाय, अजून काय हवंय? आधीसुद्धा तुम्हाला माझी काळजी नव्हती. ऑफिसमधून आल्यावर तुम्ही सरळ पूनमजवळ जाऊन बसायचे आणि मग टेरेसवर किती वेळ जायचे.
तुमच्या आयुष्यात तर माझ्यासाठी काही जागाच नाही ना? उमेशने माझ्या समोरील कपड्याची बॅग उचलली आणि माझा हात धरून मला त्याच्यासमोर बसवलं. मग उमेश म्हणाला, माझं बोलणं नीट ऐक. तुला माहिती आहे की टेरेसवर राहणारी ही मुलगी माझी सख्खी बहीण आहे. ती 16 वर्षांची होती तेव्हा काय माहिती कुठल्या नालायकाच्या बोलण्यात आली आणि त्या मुलाने तिच्याशी गुपचूप लग्न केलं आणि ती गरोदर राहिली. आईने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती, पण तिच्या वाढत्या पोटावरून मला अंदाज आला की काहीतरी गडबड आहे. मी तिला जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने घाबरून मला सर्व सांगितलं आणि ते सर्व ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी तिला आणखी काही विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रडू लागली. तिने मला तिच्या नवऱ्याचं नाव सांगितलं नाही. मग लोकांनी विचारलं की हे कोणाचं मूल आहे, तर काय उत्तर द्यायचं हे मला कळत नव्हतं. माझ्या निष्पाप बहिणीची बदनामी झाली असती आणि आम्ही सुद्धा कोणाला तोंड दाखवू शकलो नसतो. म्हणून मी तिला टेरेसवर राहण्यास सांगितलं. ती यासाठी तयार होती, पण आईला वाटलं की मी आणि पूनम तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत आहे. आम्ही तिला टेरेसवर कोंडून ठेवलंय असं आईला वाटत होतं. आईला गुडघेदुखीच्या त्रासामुळे टेरेसवर जाता येत नव्हतं, म्हणून ती माझ्या मुलीला खाली आणा असं म्हणून माझ्याशी आणि पूनमशी सतत भांडत असे. तिच्याबद्दल मी तुला सांगितलं नाही कारण तू आमच्या घरात नवीन आली होतीस. तू माझ्या बहिणीबद्दल चुकीचा विचार केला असतास. मला भीती होती की मी तुला हे सर्व सांगितलं तर तू मला सोडून जाशील, पण आता सर्व गोष्टी तुझ्यासमोर आहेत, तर मला तुझ्याकडे मदत मागायची आहे. तू माझं ऐकशील ना? उमेशचं बोलणं ऐकून मला माझ्या नंदेची काळजी वाटू लागली. मी पटकन होकारार्थी मान डोलावली तर उमेश म्हणाला, तू माझ्या बहिणीशी मैत्री कर. तूच ती व्यक्ती आहेस जिला ती तिचं गुपित सांगू शकते, कारण तिने ना पूनमला काही सांगितलं आहे ना आईला. मी उमेशला वचन दिलं होतं की मी तिला सर्व विचारूनच राहीन. मी पूर्ण वेळ माझ्या नंदेसोबत असायची. मी तिच्या मुलाची खूप काळजी घ्यायचे. एके दिवशी मी तिला म्हणाले की हे मूल किती दुर्दैवी आहे, त्याला त्याच्या वडिलांचं प्रेम देखील मिळालं नाही. हे ऐकून ती डसडसं रडायला लागली. मग ती म्हणाली, वहिनी, या मुलाचा बाप रोहन आहे. तो माझा लहानपणीचा जीवनसाथी आहे. काय माहीत त्यावेळी आम्हाला काय सुचलं होतं की आम्ही उत्साहात घरातील लोकांपासून लपून गुपचूप लग्न केलं. मी गरोदर राहिल्यावर तो घाबरला आणि त्याने माघार घेतली, कारण तो तेव्हा शिकत होता. त्याच्या घरच्यांना हे सर्व तो सांगू शकत नव्हता. नंदेच्या तोंडून तिच्या नवऱ्याचं नाव ऐकून जणू माझ्या अंगावरील ओझं दूर झालं होतं. प्रकरण अगदी साधं होतं. आम्ही विनाकारण काळजी करत होतो, कारण लहानपणापासूनच तिचं ज्या मुलासोबत लग्न ठरलं होतं तोच त्या मुलाचा बाप होता. मी उमेशसोबत या बाबतीत बोलले तेव्हा सर्व डोक्यावरचा भार कमी झाला. दुसऱ्या दिवशी उमेश रोहनच्या घरी गेला आणि रोहनच्या आईवडिलांशी बोलून त्यांना सर्व काही सांगितलं. कृतज्ञतापूर्वक रोहनच्या पालकांनी त्यांच्या मुलाची चूक मान्य केली आणि लाजलेल्या स्वरात ती उमेशला म्हणाले, काळजी करू नकोस. काही वर्षांनी तुझ्या बहिणीला आम्ही सून म्हणून आमच्या घरी आणणारच होतो, मग आज का नाही? मग माझी नणंद तिच्या मुलासोबत माहेरून तिच्या हक्काच्या घरी अगदी आनंदाने गेली. तिच्या मुलाला आणि तिला हक्क शेवटी मिळाला आणि आनंदाची लाट पुन्हा एकदा आमच्या घरी परतली होती.